ना खूप टाईमपासून विचार तर करत जायचं पण मुहूर्त येत नव्हता. तर आज फायनली मुहूर्त पण आलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत. जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला इथले डेफिनेटली आवडणार आहे खूप जास्त. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रणाली महेश. तर आज आहे मदर्स डे आणि एव्हरीडे इज अ मदर्स डे. पण आज स्पेशल लाईक आईला थोडं स्पेशल फील करण्यासाठी आम्ही आलो आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये. सो आम्ही डिसाईड केलेलं की जे पण आज आईला करायची इच्छा असेल आम्ही ते करूया, कारण की आईला खूप टाईम असं बोलत होती इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊया म्हणून. सो आज फायनली आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या मागे आहे हे इस्कॉन टेम्पल. सो ह्याच्यानंतर काय करू हे तुम्हाला नंतर कळेल, कारण की बघूयात आईला इकडे तर आणलेलं आहे. इकडे पाया पडून झाल्यानंतर तिला विचारू नेक्स्ट तुला कुठे जायचं आहे, जे ती बोलेल तिकडे आपण जाऊया. आणि आई चिकू शेकला मी दाखवते पुढं काउंटर. आता एका प्लेटमध्ये मी फिलहाल हेळू संपवते आणि हे संपून झालं. हिने घेतलंय लिची कूलर. हे सांग कसं लागतं टेस्ट. तू शेक पिऊन सांग मला कसा लागला. मी पण शेकच पियालंय. ₹50 काटना पडेगा इसके ओवर एक्टिंग. कसं आहे पण ते चांगलं मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे आणि सब्जा वगैरे आहे तर मग मस्त. ह्याच्यात पोट नको भरू, बाकी पण खा. नाही सगळंच खाणार आहे मी. मम्मी चांगलं होतं शेक. हां मी पिते. जेवण झालं तर डेझर्टची सफारी चालू आहे. सवारी
मदर्स डे पॅलेस मध्ये आली आज. हे बघ जाता तर मग खायचं सोडणार नाहीये. मदर्स डे. हा दोघींना पण मदर्स डे. दोघी मदर आहेत. ती स्मिथची मदर आहे, ही माझी मदर आहे. दोघींना हॅपी मदर्स डे. आणि सगळ्या मदर्सला हॅपी मदर्स डे. सो मदर्स डे झालेला आहे. सो इस्कॉन टेम्पलमध्ये आईला खूप टाइमापासून दर्शन करायला यायचं होतं, पण तिला टाइम नव्हतं. ती सगळ्यात जास्त बिझी आहे, तिला टाइमच मिळत नव्हता. तर आज टाइम भेटलेला आहे. मदर्स डे पण सेलिब्रेट आम्ही करतोच आहे. आणि ती व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे आम्ही तिलासाठी असं जेवण बघत होतो जे तिला आवडेल. आणि हे जेवण साप्ताहिक जेवण होतं, ज्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कांदा वापर केला जात नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे वस्तू असतात, टॅमॅटो आहे, काजूची पेस्ट आहे, हे सगळं टाकून मस्त जेवण बनवलेलं असतं. तर खूप ना वेगळा एक्सपिरियन्स होता, वेगळी टेस्ट होती. पण खरंच खूप छान जेवण होतं, खूप असं लाईट होतं. सो आय होप तुला आवडलं असेल, तुझ्यासाठी स्पेशली होतं. मी मग अशी बोलली ना की अद्रक, कांदा, लसूण असतो, तर ती मला करेक्ट करते की अद्रक आणि कांदा पण नसतो. कांदा लसूण असतं, अद्रक असतं. त्या देवळात जायला आम्ही लहानपणी खूप एक्सायटेड असायचो. हरे राम हरे कृष्णा त्याचं नाव पहिलं होतं, आता इस्कॉन झालेलं आहे. कारण की जुहू चौपाटी जवळ आहे, आम्हाला चौपाटीवर जायचं असायचं. सो आम्ही ना खूप एक्सायटेड व्हायचो. आणि आज आम्ही आईला घेऊन गेलेलो. तर आज पण आम्ही तसाच प्लॅन केलेला की देवळात दर्शन घेऊया आणि मग चौपाटीला जाऊया. पण आम्ही गेलो तेव्हा आरती स्टार्ट होती. सो 8 आम्हाला तिथेच वाजले. आणि त्यालाच कनेक्टेड ना रेस्टॉरंट आहे हेवन ऑन अर्थ करून, तर तिकडे साप्ताहिक जेवण मिळतं. तर आई प्युअर व्हेज आहे आणि व्हेज लोकांकडनं त्याला बिग थम्सअप आहे. प्राईस मला थोडी ओव्हर रेटेड वाटली, बिकॉज 750 पर पर्सन होतं. सो एनिवेज छान होतं, ओव्हरऑल जेवण छान होतं. आणि चौपाटीवर तर नाही जाऊ शकलो, पण असंच काही आम्ही सेलिब्रेट केलंय मदर्स डे. कारण की आईला कधी विचारलं तुला कुठे जायचंय, तिला कुठल्या ना कुठल्या देवळात जायचं असायचं. लास्ट टाइम पण आम्ही तिला विचारलं कुठे जायचंय वॅकेशन्ससाठी, आपण कुठे बाहेर जाऊया. तर तिला होतं कोल्हापूरला महालक्ष्मीला जाऊया आणि मग बाळूमामाचं दर्शन घेऊया. सो मी ते केलेलं. तुम्ही व्हिडिओ नाही बघितलाय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. हा व्हिडिओ झाला की तो व्हिडिओ पण बघा. आणि आम्ही त्याचाच प्लॅन केलेला की तिला जे इकडे जायचं असेल आम्ही तिला तिकडे घेऊन जाऊ आणि सेलिब्रेट करू. सो सिम्पल होता आमचा मदर्स डे आणि जे तिला पाहिजे होतं आम्ही ते करवलं. सो तुम्हाला आय होप हा व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, फ्रेंड अँड फॅमिली शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब ते तर करायचंच आहे. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.